फक्त 5 मिनिटात जराही न शिजवता, न सुकवता, थेंबभरसुद्धा तेलाचा वापर न करता बनवलेले खमंग कुरकुरीत मसाला शेंगदाणे. 2 वेगळ्या चवीचे, कारण खारे शेंगदाणे आपण नेहमीच बनवून खातो. पण असे हे वेगळ्या चवीचे शेंगदाणे एकदा बनवून खाल तर नेहमी असेच बनवाल. मधल्या वेळेत खाण्यासाठी असो किंवा मुलांच्या खाऊसाठी. झटपट साधी सोपी अशी ही रेसिपी. मग चला बनवूया मसाला शेंगदाणे. तर इथे मी 2 कप शेंगदाणे घेतले. वजनी प्रमाणामध्ये हे पाव किलो शेंगदाणे आहे. शेंगदाणे घेताना मोठ्या आकारातले घ्या आणि ते निवडून सुद्धा घ्यायचे, कारण त्यामध्ये बारीक खडे सुद्धा असतात. मंद आचेवर शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे, पण काळसर करायचे नाही. त्यामुळे ते सतत हलवत राहायचे, म्हणजे एकसारखे भाजले जातात. शेंगदाणे भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिटं लागतात. हाताने असे चोळून बघा, अलगद साल निघायला लागली म्हणजे शेंगदाणे आतपर्यंत व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. काढून थंड होण्यासाठी ठेवू. तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया. मसाला तयार करण्यासाठी 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घेतला. हिंग थोडा जास्तच घालायचा. 1 चमचा आमचूर पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ. काळं मीठ वापरायचं नसेल तर रोजच्या जेवणासाठी साधं मीठ वापरतो ते वापरा, किंवा मग चाट मसाला, काळी मिरी पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. 4 ते 5 चमचे पाणी यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आता आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही 1 लिंबाचा रस यामध्ये घालू शकता. हा मसाला सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मसाला मात्र फार पातळसर करायचा नाही. 2 कप शेंगदाणे भाजलेले होते, त्यापैकी 1च कप शेंगदाणे घेतले आहे आणि त्यामध्ये हा तयार केलेला सगळा मसाला घालून घ्यायचा. 1 कप शेंगदाण्यासाठीच आपण हा मसाला तयार केला, पण तो फार घट्टसरही नको किंवा फार पातळ करायचा नाही. शेंगदाण्यांना व्यवस्थित लागेल इतपत तो सैलसर हवा. सगळा मसाला शेंगदाण्यांना लावून घेतला की लगेचच शेंगदाणे भाजायचे, जराही मुरत ठेवायचे नाही. एकीकडे पॅन चांगला गरम झाला की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि त्यामध्ये लगेचच शेंगदाणे भाजायचे आहे. शक्य असेल तर नॉनस्टिकचं भांडं वापरा, ज्यामुळे शेंगदाणे खाली लागणार नाही. यामध्ये थेंबभर सुद्धा तेल वापरण्याची गरज नाही. गॅस मध्यम आचेवर ठेवूनच 2 ते 3 मिनिटं शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. आधीच आपण भाजून घेतलेले होते, त्यामुळे शेंगदाणे भाजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. पण जर तुम्ही शेंगदाणे मुरत ठेवले तर मात्र ते आतून नरम होतील आणि शेंगदाणे भाजायला जास्त वेळ लागेल. शेंगदाणे भाजताना सतत हलवत राहायचे, म्हणजे मसाला खाली चिकटणार नाही, शेंगदाण्यांना व्यवस्थित लागला जाईल. कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले. आता हे भाजलेले शेंगदाणे मात्र चाळणीमध्ये काढून ठेवा. ताटात काढू नका, कारण त्याला घाम येईल आणि मग ते नरम होतील. हे शेंगदाणे तर तयार झाले. बनवायला फक्त 5 मिनिटं लागले, पण दुसरे वेगळ्या चवीचे शेंगदाणे सुद्धा तितकेच चविष्ट लागतात. चटपटीत मसाला तयार करायचा, त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मूठभर कोथिंबीर घालून घेतली आहे. थोडेसे पुदिन्याचे पानं घालायचे. 4 हिरव्या मिरच्या घातल्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. अर्धा लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे. जर लिंबाचा रस वापरायचा नसेल तर 1 चमचा आमचूर पावडर घालायची. पाव चमचा यामध्ये घालायचा आहे हिंग आणि अर्धा चमचा काळं मीठ घाला. काळं मीठ वापरायचं नसेल तर साधं मीठ घालू शकता किंवा चाट मसाला घातला तरीसुद्धा चालेल. फक्त 2 चमचे यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरवरनं हे दळून घ्यायचं. यामध्ये जास्त पाणी घालू नका. आता जे राहिलेले 1 कप शेंगदाणे होते ते घेतले की लगेचच यामध्ये हा तयार केलेला मसाला घालून घ्यायचा. मसाला लगेचच शेंगदाण्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. हे मसाला शेंगदाणे बनवताना जरासुद्धा बेसन पीठ, तांदळाचं पीठ किंवा तेलसुद्धा वापरण्याची गरज नाही. नाही शेंगदाणे शिजवायचे की सुकवायचं टेन्शन. फक्त 5 मिनिटात जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही असे मसाला शेंगदाणे बनवून खाऊ शकता. हा मसाला शेंगदाण्यांना व्यवस्थित लावून घेतला की लगेचच भाजून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर त्यामध्ये भाजा, किंवा ओव्हन OTGमध्ये सुद्धा तुम्ही शेंगदाणे भाजून घेऊ शकता. पॅन चांगला गरम झाला की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग त्यामध्ये शेंगदाणे भाजायचे. सुरुवातीला ओलसर असतात, त्यामुळे ते पॅनला खाली चिकटतात, पण जसे जसे आपण भाजत जातो तसा हा मसाला कोरडा होतो. शेंगदाण्यांना व्यवस्थित लागला सुद्धा जातो. त्यामुळे शेंगदाणे भाजताना ते सतत हलवत राहायचे. बघाल तर 2 ते 3 मिनिटांमध्ये हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. शेंगदाणे आधीच भाजून घेतलेले आहे, त्यामुळे जास्त वेळ भाजण्याची गरज नाही. कच्चे शेंगदाणे वापरले असते तर भाजायला जास्त वेळ लागला असता आणि वरचं जे मसाल्याचं कोटिंग आहे ते सुद्धा जळालं असतं. मग असे शेंगदाणे खायलाही चांगले लागणार नाहीत. म्हणून आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि मग त्यावर मसाला लावून पुन्हा एकदा भाजायचे.
ही प्रोसेस करायची, त्यामुळे शेंगदाणे कच्चे लागणार नाहीत, खायलासुद्धा चविष्ट लागतील. छान खमंग कुरकुरीत असे हे मसाला शेंगदाणे बनवायला फक्त 5 मिनटं लागतात. ना कुकरला शिट्टी काढण्याची गरज, नाही सुकवण्याची आणि तळण्याची तर अजिबातच नाही. फक्त काही मिनिटांमध्ये खमंग कुरकुरीत असा हा पदार्थ. मसाला शेंगदाण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.